नमस्कार. मी सर्वांचा लाडका लकी पाटील कळखेडकर. काल माझी शिवसेना या पक्षामध्ये जाहीर प्रवेश करून त्या ठिकाणी आमचे माजी आमदार, लातूर जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते सुधाकर भालेराव साहेब व जिल्हा प्रमुख चंद्रकांत टेंगेटोगल साहेब यांच्या माध्यमाने काल मला तोगरी सर्कल मधून उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर झाली. आणि ह्या जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत जेवढे काही गावं येतात त्या सर्वांना मी एक हमी देतो की आपल्या मतदारसंघामध्ये मी जे काही 150 कोटीचा निधी म्हणला त्यापेक्षा सुद्धा जास्ती निधी आपण त्या ठिकाणी आणू. एक वेळेस विश्वास करा, कोणत्याही पैशाला, कोणत्याही भूलथापाला, कोणत्याही जातीय राजकारणाला एक वेळेस बळी पडू नका. कारण मी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. कशात नसताना सुद्धा मी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला, धनगर समाजाला एसटी आरक्षणामध्ये पाठिंबा दिला. अनेक जाती धर्माचे विद्यार्थी माझ्याकडून शिकतात, ज्याला वडील नाही त्या लेकरांना मी फीस घेतलं नाही. प्रामाणिकपणे 5 वर्ष झालं लोकांमध्ये संघर्ष करतोय, सेवा करतोय. आणि कितीही झालं तर शिवसेना ही सत्तेतला पक्ष आहे आणि हे चालणारा, सर्वांची सेवा करणारा आणि लाडक्या बहिणीच्या माध्यमाने एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीने आधार दिला. तसंच एक आमची प्रामाणिकपणे अंतःकरणातून एक अपेक्षा आहे की छत्रपती शिवरायांनी जसं 18 पगड जातींना पुढे घेऊन गेलं त्याच पद्धतीने माझी सुद्धा एक अपेक्षा आहे की तोगरी मतदारसंघातील पूर्ण जाती धर्मांना पुढे घेऊन जावं आणि प्रामाणिकपणे इमानदारीने 5 वर्ष त्यांची सेवा करावं. सर्वांना माझा एक दंडवत नमस्कार तोगरी सर्कल मधील लोकांना की बाबा एकदा माझ्याकडे संधी द्या. एकदा पहा, तुमचा मुलगा म्हणा, तुमचा बारका भाऊ म्हणा, तुम्हाला तुमचे एक नातेवाईक समजा, तुमच्या घरचा माणूस म्हणून समजा, प्रामाणिकपणे माझे दार कधी उघडेल, तुमच्या दारात मी येऊन राहणार आहे. मला तुम्ही माझ्या दारात यायची गरज नाही. एक वेळेस मला संधी द्या असं मी तोगरी सर्कल मधल्या माझ्या मायबाप जनतेला दंडवत प्रणाम करतो. एक संधी द्या, फक्त एक संधी द्या, मला एवढी तुमच्याकडून अपेक्षा आहे. एक वेळेस अप्पाराव पाटलांनी जे त्या काळामध्ये केलं त्याच पद्धतीने मला सुद्धा ह्या काळामध्ये एक चांगलं काहीतरी समाजासाठी करायचे आहे. म्हणून माझी विनंती आहे, एक वेळेस मला संधी द्या, एक वेळेस संधी द्या.